praised for his deeds, glory, generosity, and qualities. Today, Namita is performing Shabdam in the praise of Lord Rama. This piece will be a demonstration of Namita's Abhinaya skill. It will also give us glimpses of the creativity and talent of our Guru K. Shobhana. जतिस्वरमच्या मनोहारी आविष्कारानंतर सौंदर्याविष्काराबरोबरच अभिनयाच्या अंगानं विकसित होणारा शुद्ध नृत्य प्रकार म्हणजे शब्दम. शब्दममधून एखाद्या देवाची अनन्य भक्तिरूपं नृत्यातून सादर केली जातात. कधी शिव, कधी कृष्ण, तर कधी राम. नमिता आज तुलसी रामायणातलं एक पद श्रीरामचंद्र कृपालु भजमन हे शब्दममधून साकारणार आहे. यात नमितानं आत्मसात केलेल्या अभिनयातून रामायणातील महत्त्वाचे प्रसंग नृत्यात साकारणार आहेत. रामजन्म, सीताविवाह, सीता अपहरण, रावणवध इत्यादी अभिनयाच्या रुंदावणाऱ्या कक्षा नमिताच्या शब्दममधून साकार होतील. या शब्दमवरून गुरु के. शोभना यांच्या प्रतिभेचाच आविष्कार दिसून येईल. रागमालिकेत निबद्ध व मिश्र चापूतील शब्दम आपल्यासमोर साकारत आहे नमिता. तत्यं तत्ततं तत्यं तत्ततं तत्यं तत्तजुजुजुजि तत्तोदनकिटतकतजुदरिरे तदर्णदं दणं तदिमिदिमिदिमि ततोदन श्रीरामचंद्र कृपालु भजमन हरण भव भयदारुणं. श्रीरामचंद्र कृपालु भजमन हरण भव भयदारुणं. नवकल्जलोचन कल्जमुख करवल्जपद कल्जारुणं. श्रीरामचंद्र कृपालु भजमन हरण भव भयदारुणं. नवकल्जलोचन कल्जमुख करवल्जपद कल्जारुणं. श्रीराम तद्दिन्नं तकुन्दरि किटदग तगदिन्नं तकुन्दरि किटदग तद्दिन्नं तकुन्दरि तगदिन्नं तकुन्दरि भजनीनव दुर्दिनेश दानव दैत्यवंश निकन्दनं. रघुनन्द आनन्द कंद कौसलचन्द्र दशरथनन्दनं. रघुनन्द आनन्द कंद कौसलचन्द्र दशरथनन्दनं. रघुनन्द आनन्द कंद कौसलचन्द्र दशरथनन्दनं. रघुनन्द आनन्द
दशरथनन्दनं रघुनन्द आनन्दकन्द कोसलचन्द्र 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 दशरथनन्दनं भज दीनबन्धु दिनेश दानवदैत्यवंश निकन्दनं रघुनन्द आनन्दकन्द कोसलचन्द्र दशरथनन्दनं श्रीराम 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 तद्दिन्नं तकुन्तरिगिडदगदगदिन्नं तकुन्तरिगिडदग तद्दिन्नं तकुन्तरिगिडदग तगदिन्नं तकुं कंदर्पगणित अमित छवि नवनील नीरद सुन्दरं कंदर्पगणित अमित छवि नवनील नीरद सुन्दरं पडपीतमानहु तडिदरुचि शुचि नौमि जनकसुतावनं पडपीतमानहु तडिदरुचि शुचि नौमि जनकसुतावनं पडपीतमानहु तडिदरुचि शुचि नौमि जनकसुतावनं पटपीतमानहु तडिदरुचि शुचि नौमि जनकसुतावनं पटपीतमानहु तडिदरुचि शुचि नौमि जनकसुतावनं
पाटपीठ मानव तडित रुजी सुजिनमी जनक सुतावर पडपीठ 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 जनक सुतावर पडपीठ मानव तडित रुजी सुजिनमी जनक सुतावर पडपीठ मानव तडित रुजी सुजिनमी जनक सुतावर पडपीठ मानव तडित रुजी सुजिनमी जनक सुतावर कंदर्पण गणित अमिर छवि नवनीर नीरद सुंदर पडपीठ मानव तडित रुजी सुजिनमी जनक सुतावर श्रीराम तद्दिन्नं तकुन्दरिकिडरग तगदिन्नं तकुन्दरिकिडरग तद्दिन्नं तकुन्दरिकिडरगदिन्नं तकु शिरमुकुडकुण्डलतिलकचारु पुरार अर्गविभूषणं आजानुभुज शरजावदरं संग्रामनिड खरदूषणं आजानुभुज शरचापदर संग्रामनिड खरदूषणं आजानुभुज शरचापदर संग्रामनिड खरदूषणं आजानुभुज शरचापदर संग्रामनिड आजानुभुज शरचापदर संग्रामनिड खरदूषण आजानुभुज शरचापदर संग्रामनिड खरदूषण आजानुभुज शरचापदर संग्रामनिड खरदूषण संक्रामचित खरदूषणं भिक्षा भिक्षां देहि भिक्षां देहि भिक्षां देहि भिक्षां भिक्षां देहि भिक्षां देहि अनुभुज शरचापदर
संग्रामजिद खरदूषण आजानुभुज शरचापदर संग्रामजिद खरदूषण आजापदर अहं दानवं संग्रामजिद खरदूषणम् आजानुभुज शरचापदर संग्रामजिद खरदूषणम् आजानुभुज शरचापदर संग्रामजिद खरदूषणम् आजानुभुज शरचापदर संग्रामजिद खरदूषण शरचापदर संग्रामजिद खरदूषण आजानुभुज शरचापदर संग्रामजिद खरदूषण आजानुभुज शरचापदर संग्रामजिद खरदूषण आजानुभुज शरचापदर संग्रामजिद रावण 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 आजा इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मनरंजनम मम हृदय कुंज निवास कुरु कामादि खलदलदर्शनम श्रीराम 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 तद्दिन्नौ तगु तिरिगिड दग दग दिन्नौ तगु तिरिगि देव देव दिन्नौ दग दिन्नौ तडगु दग दग दरिगिड दं तहतेय तेय राम जय राम Bhav, Rag and Tal, giving the dancer abundant scope for displaying her rhythmic talents along with Abhinaya. It is based on a Marathi song. नमिताचं अभिनय कौशल्यपणाला लावणारा, अतिशय हळुवार भावभावनांचं मिश्रण असणारा, भरतनाट्यममधील जतींशी लयबद्ध आणि तालबद्ध आंदोलनं असलेला गुरु सौके शोभना यांची एक उत्कृष्ट रचना असलेला नृत्यप्रकार म्हणजे नमिता आपल्यासमोर साकारणारं वर्णम. ज्येष्ठ कवी आमचे लाडके दादा पी सावळाराम यांच्या एका भावगीतावर आधारित असणारं वर्णम. राधेच्या मधुरा भक्तीची अनोखी रूपं नृत्यातून आता नमिता साकारणार आहे. अनेक सौंदर्य रूपं टिपताना श्री सेतू माधवन यांनी तो भावबंध स्वरसाजातून जिवंत केला आहे. राधा कृष्णात एवढी रममाण झाली आहे की गायीचं दोहन करता करता राधेच्या अंगावर फूल पडतं. ते फूल जणू कृष्णानंच तिच्या अंगावर टाकलं. घासलेल्या भांड्याच्या लखलखीत पृष्ठावरती कृष्णाचीच प्रतिबिंब तिला मोहवतात. तर रांगोळी काढता काढता कधी कृष्णाची प्रतिमा रेखाटली गेली हे तिलाही कळत नाही. आरशात पाहू जाते तर कृष्णाचीच प्रतिमा.
आम्रवनातही कृष्ण अनेक रूपात राधेला भेटतो. कोकिळेच्या कुहू कुहू सुरावटीबरोबर कृष्णाच्या बासरीचे सूर ऐकू येतात. कुंजवनातून फुलाफुलातून कृष्ण रूपे राधेस खुणावतात. कृष्णाच्या ध्यानात मग्न असणारी राधा कृष्णाचं चित्र झाडावर रेखते आणि खरा कृष्ण समजून त्यालाच आलिंगन देते. राधेची ही भावविभोर अवस्था पाहून कालिंदी तेरी मनमोहन अवतरतो आणि कालिंदीच्या अथांग पात्रात राधेसह नौकेत बसून प्रणयात रममाण होतो. अशा या नाजूक भावबंधनानं युक्त असं राधा कृष्णावरी भाळली हे भावगीत वर्णमच्या माध्यमातून मोहना रागात आणि आदितालात साकार करीत आहे नमिता. राधा कृष्णावरी भाळली कुजबुज उठली गोकुळे. 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 राधा कृष्णावरी भाळली. ताका झुणी ताका झुणू झुणू ताका ताका तलाम ताका दिगू ताका तदे चटकन ता रे ता झुम ता रे ता झुम ता रे ता झुम ता कुंदारी ता रे ता झुम ता झुम ता रे तत झुम ता कुंदारी ता रे झुम ता रे झुम ता रे झुम ता कुंदारी ता रे झुम ता रे झुम ता रे झुम ता कुंदारी ता रे झुम ता रे झुम ता रे झुम ता कुंदारी ता रे झुम ता झुम ता रे झुम ता कुंदारी ता झुम 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 झुम ता कुंदारी तारी ता झुम तारी ता झुम ता झुम तारी ता झुम तारी ता झुम ता कणक ता झणू ता दे तारी गण झणू धीमे ता कणक कोकंदारी ता झणू ता दे तारी ता झणू ता धीमे ता तारी ता झणू ता धीमे ता तारी ता झणू ता धीमे ता कणक ता झणू ता दे तारी गण झणू धीमे ता कणक कोकंदारी ता झणू ता तारी ता झणू ता ते खेळ दोम ता ते खेळ दोम ता ते खेळ ता ते खेळ दोम ता ते खेळ
दोम तत्तेक्कड तादारी दाजण तत्तेक्कड दोम तत्तेक्कड तत्तेक्कड दोम ता तत्तेक्कड दोम तत्तेक्कड दोम तत्तेक्कड तादारी दाजण तत्तेक्कड दोम तत्तेक्कड तत्तेक्कड दोम ता तत्तेक्कड दोम तत्तेक्कड दोम तत्तेक्कड दोम राधा कृष्णावरी भाळली भुज भुज उठली गोकुळी राधा कृष्णावरी भाळली भुज भुज उठली गोकुळी राधा कृष्णावरी भाळली कुज 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 भुज उठली राधा कृष्णावरी भाळली गोकुळी राधा कृष्णावरी भाळली कुज भुज उठली गोकुळी राधा कृष्णावरी भाळली कुज भुज उठली गोकुळी राधा कृष्णावरी भाळली कुज भुज उठली गोकुळी राधा कृष्णावरी भाळली तक झण झण तक तक तलांग तक दिगु तक तदि किड दोम ताम तक झम किड तक तक नक तक झण दीम तक तक झम झम किड तक तक नक तक झण तक दिनि ताम तजम तण तजम तक नक तक झणो दि ताम किड तक ताम तजम तण तजम तक नक तक झणो दि ताम किड तक ताम तक झम किड तक तक नक तक झण दीम तक झुम किड तक तक झणो तक किड तक ताम तजम तण तजम तक नक तक झणो दि ताम किड तक ताम तजम तण तजम
तकणक तक झणु दित्तां जड तक तां तत्त झं जड तक तक्कणक तक्क झणु दि तत्त झं जड तक तक्कणक तक झणु तक दिमितां तजं तणं तजं तकणक तक झणु दित्तां जड तक तां तजं तणं तजं तकणक तक झणु दित्तां जड तक तक्कत्त तित्ति कुत्तत्तर्विदं तकत्त तित्ति कुत्तत्तर्विदं तकत्त तित्ति कुत्तत्तर्विदं तकत्त तित्ति कुत्तत्तर्विदं तकत्त कुत्त तकत्त दि तकत्त दि कुत्त तकत्त दि तकधिमि तक झणु तत्त्रिविदं तत्त्रिविदं तकदिगु तत्त्रिविदं तकधिमि तक झणु तत्त्रिविदं तत्तत् तकदिगु तत्त्रिविदं तक झणु तत्त्रिविदं तत्तत् तकदिगु तत्त्रिविदं अमृतवर्षी फुलला मोहर कोकिल कंठी फुटला सुंदर अमृतवर्षी फुलला मोहर कोकिल कंठी फुटला सुंदर अमृतवर्षी फुलला मोहर कोकिल कंठी फुटला सुंदर अमृतवर्षी फुलला मोहर कोकिल कंठी फुटला सुकर 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 कोकिल कंठी फुटला सुकर अमृतवर्षी फुलला मोहर कोकिल अमृतवर्षी फुलला मोहर कोकिल कंठी फुटला सुकर अमृतवर्षी फुलला मोहर तकधिमि तक झणु झणु तक तकधिमि तलां तक दिगु तक दिगड तकणक झणु देम तकणक झणु तक झम तक तत धीम तक तत झम तत्तत्ता तकणक झणु तकणक झणु देम तकणक झणु तकणक झणु तत झम तक तत धीम तक तत झम तक तत तकणक झणु राम तकणक झणु देम तकणक झणु राम तकणक झणु तत झम तक तत धीम तक तत झम तक तत तित्ता ताम ताम दारि गिड दोम दोम दारि गिड नम नम दारि नम नम दारि गिड ताम तगिड तक धीम तगिड तक दोम तगिड तक नम तगिड तक दोम तगिड दोम तगिड दोम तत तगिड दोम तत तगिड दोम तगिड दोम तगिड दोम तत तगिड दोम तत तगिड तत तगिड दोम तगिड दोम तगिड दोम तत तगिड दोम तत तगिड दोम कुंजवनातून फुला फुला
वनातून नवलकथा दरवरणी कुंजवनातून फुलातून 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 तक झिमी तक झणू झणू तक तक तलांगू तक झिमी तक तरी किट तो दा तक झम तरी ता तक किट झम तरी दे तक नक तक तक झणू तक ता झणू तक किट त झणू त झिमी त ता तक झम तरी ता तक किट झम तरी दे तक नक तक तक झणू तक ता झणू तक किट त झणू त झिमी त ता तक झम तरी ता तक किट त दिगण तो ता तक झम तरी दे तक किट त दिगण तो ता तक झम तरी ता तक किट तो वेगे सुगंधवान काळिंदीच्या कहाणी पडता वायु वेगे सुगंधवाता काळिंदीच्या कहाणी पडता वायु वेगे सुगंधवाता काळिंदीच्या कहाणी पडता वायु वेगे सुगंधवाता कानी पडता वायु वेग सुगंधवाता काळिंदीक कानी पडता वायु वेग सुगंधवाता काळिंदीक कानी पडता वायु
काळिंदी कानी पडत वायुवेगे सुगंधवात 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 काळिंदी कानी पडत वायु वायुवेगे सुगंधवात काळिंदी कानी पडत वायुवेगे सुगंधवात वायुवेगे सुगंधवात काळिंदी कानी पडत काळिंदी कानी पडत वायुवेगे सुगंधवात 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 काळिंदी कानी पडत सरी गारी सदव गपद पगरी सरी गरी गप गपद सरी सरी गारी सदव गपद पगरी सरी गरी गप गपद सरी सरी गरी सरी सदव गरी सदरी सदव सदव गपद राधा कृष्णावरी भांडली भुज भुज उठली गोकुळे राधा कृष्णावरी भांडली भुज भुज उठली गोकुळे अवकाशी मज दिसती जलधर कृष्ण रूप हे मुग्ध मनोहर अवकाशी मज दिसती जलधर कृष्ण रूप हे मुग्ध मनोहर खाली मोहिनी दशती तुन कृष्णा 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 अवघी काय धरणी अवकाशी मदनी सती जल
छाया हरडरळी राधा कृष्णवरी धाडली भुज भुज उठली गोकुळी राधा कृष्णवरी भाळली हरिभक्तीची ओढ मळी मळी नीलजली सुन सुनली 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 हरिभक्तीची ओढ मळी मळी तक धिमी तक जण जण तक धिमी तलांक तक दिगु तक तदिगण ताम दत्ता रित्ता रितगण तगणक झम तक टिट झम झम दत्ता रितगण तगणक तगणक झम तत्त झम ताम दारि तगण तगणक झम झम तत दारि तगणक झम झम ताम दारि तगण तक दारि तक ताम दारि तगण तक तत्तगण झम तक दारि तक तत्तगण झम झम तत्तगण झम 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 तत्तगण झम झम तत्तगण झम हरिभक्तीची ओढ मळी मळी नीलजली सुन सुनली 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 सरि ग पद ग पद सारी रि ग सरि दस पद द ग पद नि तीची ओढ मळी मळी नीलजली सुन सुनली अमर प्रीतीचे गीत धरेवरी हरि अधरी वेणु वासरी अमर प्रीतीचे गीत धरेवरी हरि अधरीची वेणु वासरी हरिभक्तीची ओढ मळी मळी नीलजली सुन सुनली हरिभक्तीची ओढ मळी मळी नीलजली सुन सुनली धादा दव ग पद सदव गरी सरि ग पद सदव गरी ग पद हरिभक्तीची ओढ मळी मळी नीलजली सुन सुनली राधा मोहन बधन्य मिलन इंद्रपुरी अवतरणी 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 राधा मोहन बधन्य मिलन
इंद्रपुरी अवतरणी राधा मोहन वदन्य मिलन इंद्रपुरी अवतरणी राधा मोहन वदन्य मिलन इंद्रपुरी अवतरणी राधा मोहन वदन्य मिलन इंद्रपुरी अवतरणी राधा मोहन वदन्य मिलन इंद्रपुरी अवतरणी राधा मोहन वदन्य मिलन इंद्रपुरी अवतरणी राधा मोहन वदन्य मिलन इंद्रपुरी अवतरणी राधा मोहन वदन्य मिलन इंद्रपुरी अवतरणी राधा मोहन वदन्य मिलन इंद्रपुरी अवतरणी राधा मोहन वदन्य मिलन इंद्रपुरी अवतरणी राधा मोहन वदन्य मिलन इंद्रपुरी अवतरणी इंद्रपुरी अवतरणी राधा मोहन वदन्य मिलन 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 इंद्रपुरी अवतरणी हरिभक्तीची ओढ मणी मणी नीलजणी सोन सोनणी हरिभक्तीची ओढ मणी मणी नीलजणी सोन सोनणी सारी गरी दरव हरव गप्पा गरी पगदव सदसनी सा गरी दरव हरव गवा गरी पगदव सदस दसरी गरी पदसरी सद गपदव दादा पद सद गपद सरी रि गरी रि सद पदसरी सद रि गरी तरी सद सद पद पद गरी गप गपद पद राधा कृष्णावरी भानली उठली गोकुळी राधा कृष्णवरी भानली कुज भुज उठली गोकुळी राधा कृष्णवरी भानली मंडळी, नमितानं या वर्णममधून आपल्यासमोर राधाकृष्णाची प्रेमकथा साकारलीच नाही तर कृष्णाबरोबर नौकेत विहार घडवला, त्याच्याबरोबर झुल्यांवर झुलवलं. काही क्षणासाठी तर असं वाटत होतं की आपण कुंजवनी तर नाही ना. नमिताचे असेच नृत्याविष्कार आपण पुढेही पाहणार आहोत, पण त्याआधी एक 5 मिनिटाचं मध्यंतर.
रसिक हो, मध्यंतरानंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपल्या समवेत अतिशय मान्यवर व्यक्ती, प्रथितयश कलाकार उपस्थित आहेत. त्यांचा यथायोग्य सत्कार करण्याच्या हेतूनं आणि त्यांच्याकडून काही मार्गदर्शन लाभावं यासाठी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित केलेलं आहे. नमिताच्या गुरु सौभाग्यवती के शोभना, माननीय श्री बाळासाहेब खोल्लम, नालंदा नृत्यनिकेतन संस्थेचे विश्वस्त आणि सल्लागार डॉक्टर दा दळवी, प्रमुख पाहुण्या शर्वरी जमेनिस, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रभाकर भांडारे, तसंच नमिताचे आईवडील श्री शैलेश डहाके आणि सौभाग्यवती आशा डहाके हे आपल्यासमोर रंगमंचावर उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत. नमिताचं नृत्य कौशल्य आपण पाहिलं, पुढेही पाहणार आहोत. हा सोहळा अधिक श्रवणीय, प्रेक्षणीय आणि आनंददायक करण्यासाठी नमिताला उत्तम कलाकारांची साथ लाभलेली आहे. पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा यथायोग्य सत्कार नमिता करू इच्छिते. आपल्या मधुर आवाजानं सर्वांना मंत्रमुग्ध करणारे गुरु श्री सेतुमाधवन यांनी रंगमंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. गुरु श्री सेतुमाधवन. यानंतर मृदुंगावर ज्यांची साथ लाभलेली आहे ते गुरु श्री रामनाथ अय्यर. रामनाथ अय्यर सरांचं वैशिष्ट्य असं की त्यांच्या घरात एक अप्रिय घटना घडूनही ते या कार्यक्रमाला आमच्या प्रेमासाठी उपस्थित आहेत. त्यांचे खरोखर जेवढे ऋण व्यक्त करता येतील ते थोडेच आहेत. नालंदा भरतनाट्यम नृत्यनिकेतनतर्फे त्यांचे मी ऋण व्यक्त करतो. नमिताला व्हायोलिनवर साथ संगत करीत आहेत श्री शर्मानी. बासरीवरती आहेत श्री C.R. कृष्णन. घटमवरती साथ करतायत श्री सुधीर खोल्लम, सौभाग्यवती के शोभना यांचे चिरंजीव. मुरसिंग श्री गुरु नारायण अय्यर. एक गोष्ट इथे व्यक्त करायची आहे की श्री शर्मानी आणि श्री अय्यर यांची नावं निमंत्रण पत्रिकेमध्ये नाहीत, त्याबद्दल नालंदा भरतनाट्यम नृत्यनिकेतन अत्यंत दिलगीर आहे, क्षमा. तसंच नमिताची रंगभूषा वेशभूषा साकारणारे श्री शिरीष पितळे.
श्री शिरीष पितळे. यानंतर नमिता आपल्या गुरूंची म्हणजे सौभाग्यवती के शोभना यांची पूजा आणि सत्कार करेल. कबीरांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे की गुरु गोविंद साथे खडा काके लागू पाव, की गुरु आणि देव जर एकदम माझ्यासमोर आले तर मी कुणाचे पाय आधी धरू, कुणाला आधी नमस्कार करू. आणि त्याच्यावर ते कबीरच स्वतः उत्तर देताना असं म्हणतात की मी अर्थातच माझ्या गुरुला आधी नमस्कार करीन, कारण भगवंताचं दर्शन हे गुरुच्या आशीर्वादानं, गुरुच्या मार्गदर्शनानं लाभलेलं आहे. असा हा गुरुचा महिमा. नमिता आपल्या गुरु के शोभना यांचा सत्कार करते, त्यांची पूजा करते. नमिताला गुरूंचे आशीर्वाद लाभलेले आहे, त्यांचं मार्गदर्शन तर तिला सततच मिळत असतं. आज आपल्या प्रमुख पाहुण्या शर्वरी जमेनीस. खरं तर मला इथे मुद्दाम आवर्जून सांगावं असं वाटतं की नाशिकला सध्या एका चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. 4:30 वाजता ते सगळं आटोपलं आणि केवळ नृत्याच्या ओढीमुळं, नृत्यावर असलेल्या प्रेमामुळं पहाटे लवकर निघून 4 तासांचा प्रवास करून त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत शर्वरी जमेनीस. त्यांचंही नमिता स्वागत करू इच्छिते. आपल्या अत्यंत व्यस्त अशा दिनक्रमातून वेळ काढून नमिताचं अभिनंदन करण्यासाठी आलेले नालंदा नृत्य निकेतनचे विश्वस्त आणि सल्लागार डॉक्टर दळवी यांचा श्रीयुत बाळासाहेब खोल्लम आता सत्कार करतील. यानंतर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री प्रभाकर भांडारे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मिरजेहून आलेले आहेत ते. त्यांचाही सत्कार करतील डॉक्टर दळवी. आपण सगळ्यांनीच निमंत्रण पत्रिका पाहिलेली आहे. त्याच्यावरती डॉक्टर राजकुमार केतकर यांच्या नावाचाही उल्लेख आहे. सांगायला आनंद होतो की पहिला काही भाग राजकुमार केतकर यांनी नमिताचं जे एकंदरीत नृत्य कौशल्य आहे ते पाहिलेलं आहे, पण काही महत्त्वाचं काम निघाल्यामुळे ते इथून आता निघून गेलेले आहेत. आणि त्याचबरोबर माननीय श्री टिळक सर, नमिताचे शाळेचे माजी मुख्याध्यापक, ते सुद्धा नमिताचं यश बघण्यासाठी इथे आलेले होते, पण त्यांनाही काही महत्त्वाच्या कामासाठी जावं लागलेलं आहे. यानंतर आजच्या ज्या आपल्या प्रमुख पाहुण्या आहेत शर्वरी जमेनीस यांना मी अभिप्राय व्यक्त करायला सांगणार आहे, पण तत्पूर्वी त्यांचा थोडासा परिचय. बिनधास्त हा चित्रपट आठवला की आठवते त्याच्यामधली धाडसी, साहसी, बिनधास्त अशी वैजू. शर्वरी जमेनीस ह्या सुद्धा कथ्थक नृत्यांगना आहेत. या पंडिता गुरु रोहिणी भाटे यांच्या शिष्या. त्यांनी नृत्य भारतीतून कथ्थकची पदविका घेतली आणि पुणे विद्यापीठातून कथ्थकमध्ये MA ही पदवी संपादन केली आणि विद्यापीठातून सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला. त्यांना 2001 सालचा सूरसिंगार संसदेचा सिंगारमणी हा पुरस्कार प्राप्त झाला.
आजपर्यंत त्यांनी अनेक वैयक्तिक आणि सामूहिक नृत्याविष्कार सादर केले. अभिनयाची उत्तम जाण असलेल्या शर्वरी जमेनीस यांना बिनधास्त या चित्रपटासाठी फिल्मफेअर व व्हिडिओकॉन यांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही लाभलेला आहे. सध्या कल्याणी ही त्यांची मालिका गाजते आहे. तसंच अल्फा टी व्हीवर सुरू असणाऱ्या भटकंतीतून आपल्यालाही त्या गडांची, प्रेक्षणीय स्थळांची भटकंती घडवत आहेत. अशा विविध रंगी व्यक्तिमत्व असणाऱ्या शर्वरी जमेनीस आज आपल्याला प्रमुख पाहुण्या लाभलेल्या आहेत. मी त्यांना इथे येऊन 4 शब्द बोलण्याची विनंती करते. नमस्कार. सर्वप्रथम मी नमिताचं अभिनंदन करते. आत्तापर्यंत जे मी तिची नृत्य प्रस्तुती पाहिली आहे ती बघून मला खूप छान वाटलं. असं वाटलंच नाही की आपण 4:30 वाजेपर्यंत शूटिंग करत होतो कुठे आणि त्याच्यापुढे 4 तास प्रवास करून आलो आहे. मन एकदम प्रसन्न झालं आणि सगळा शीण थकवा जो होता माझा तो गेला. कारण नृत्य हे माझंसुद्धा पहिलं प्रेम आहे. सगळेजणं मला जाणतात बिनधास्तमधली वैजू म्हणून आणि प्रत्येक वेळेला लोकांच्या हे लक्षात येत नाही की ही एक डान्सर पण आहे किंवा माहीतही नसतं. कारण डान्सला तेवढं एक्सपोजर मिळत नाही जेवढं ॲक्टिंग फील्डला मिळतं. पण डान्स हे माझं पहिलं प्रेम आहे आणि मला मनापासून ते करायला आवडतं. आणि इतकं मनापासून आवडतं की मी आत्तासुद्धा नाशिकच्या माझ्या शोमध्ये तालवाद्य घेऊन गेली आहे आणि शूटिंगच्यामध्ये. आणि जेव्हा जेव्हा मला फ्री वेळ मिळतो त्यावेळेला मी तालवाद्यावर माझा रियाज करत राहते. कारण मी तेवढ्यासाठी फुल फ्लेश ॲक्टिंग कधीच घेतलं नाही. डेली सोप्सना सगळ्या नाही म्हटलं. कारण डेली सोप करायची असेल तर 12-12 दिवस महिन्यातले द्यायला लागतात. आणि नृत्याचा रियाज आणि त्यातलं डेडिकेशन किती महत्त्वाचं आहे हे नमिता पण चांगलं जाणत असेल. आता तिच्या परफॉर्मन्स बघून नक्कीच जाणवतं की तिच्यात डेडिकेशन आहे, ग्रेस आहे. आणि ह्या डेडिकेशनसाठी असं करून चालत नाही की आता परफॉर्मन्स आला तरच रियाज करायचा. जसं गायकाला स्वतःचा आवाज ट्यून ठेवायला लागतो, त्याच्यासाठी रोज गायला लागतं, तसंच डान्सरलासुद्धा स्वतःची पूर्ण बॉडी ट्यून ठेवायला, व्यवस्थित त्याच्यामध्ये हे राहायला, समतोल राहायला पूर्णपणे रियाज करत राहायला लागतो. आणि हा रियाज जर तुमचा बुडला तर त्याची फळं जी असतात ती आपल्यालाच आपल्या परफॉर्मन्समधनं दिसत राहतात. त्यामुळे मी शक्यतो असा प्रयत्न करते की 20 ते 25 दिवस तरी महिन्यातल्या नृत्याला द्यायचे आणि 5-6 दिवस ॲक्टिंगला द्यायचे. कारण मी ॲक्टिंग अशासाठी म्हणते की ॲक्टिंग हे मी एक स्टेपिंग स्टोन ज्याला म्हणतात डान्ससाठी तसं वापरण्याचा प्रयत्न करते. कारण माझ्या लक्षात आलं की बिनधास्त ज्यावेळेला मी केला त्यावेळेला बिनधास्त फेम म्हणून का होईना मला बुलढाणा, जळगाव ह्या ठिकाणीसुद्धा, सातारा, कोल्हापूर कथक नृत्याचे कार्यक्रम करायला बोलवलं. त्या लोकांनी कथक नृत्य कधी बघितलं नव्हतं पण लोकांची गर्दी जमली. कारण बिनधास्तमध्ये काम केलेली मुलगी एक कथक नृत्याचा परफॉर्मन्स द्यायला आली तर तिला प्रत्यक्षात पाहायचं म्हणून. माझं म्हणणं आहे त्यांचा दृष्टिकोन काही असू दे तिथे यायचा. तिथे आल्यावर त्यांना म्हणजे काय आणि ते कसं असतं हे दाखवणं माझी जबाबदारी आहे. आणि पुढच्या वेळेला त्यांनी मला बिनधास्तमधली शर्वरी म्हणून नाही तर शर्वरी जमेनीस एक कथक नृत्यांगना म्हणून दुसऱ्या वर्षी बोलवावं आणि कथक म्हणून बघावं. एवढं माझ्यामध्ये मला वाटतं की पोटेन्शियल आहे की मी डान्सला एकदा उभी राहिले की ते विसरून जातील की बिनधास्तमध्ये काय आहे. पण बिनधास्तचा उपयोग मला ह्या डान्ससाठी असा होतो म्हणून मी ठरवलं की ॲक्टिंग आणि डान्स याच्यामध्ये समतोल साधायचा. आणि आजपर्यंत तोच प्रयत्न करत आले. मी असं माझं कौतुक करते वगैरे असा काही प्रकार नाही आहे. मला फक्त एवढं सांगायचं की डान्सला खूप डेडिकेशन लागते आणि आपलं प्रेम आणि श्रद्धा असेल त्याच्यावरती. मी पंडिता रोहिणी भाटेंकडे शिकते आहे. गेली 14 वर्ष मी नृत्य शिकते आहे. आणि जेव्हा मी बिनधास्त करायचा ठरवला तेव्हा मी त्यांना विचारायला गेले की मी करू का. आणि मी त्यांना म्हटलं की असा रोल आहे की पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत मला काम करायला मिळणार आहे. वेगळं वाटतं आहे जरा काम, नेहमीसारखं नाही आहे. टिपिकल हिरोच्या बरोबर झाडामागे हिंडती आहे, नाचती आहे वगैरे असं नाही आहे हे काम. तर करू का. तेव्हा त्यांनी हो सांगितलं. पण त्यांच्या डोळ्यात मी ती भीती पाहिली होती की 10 वर्ष ज्या मुलीवरती, ज्या विद्यार्थिनीवर आपण मेहनत घेतली आहे ती ही लाईन बदलणार नाही ना चटकन. कारण ह्या लाईनमध्ये फेम आहे की एका रात्रीत तुम्ही फेमस होता, तुम्हाला प्रसिद्धी मिळते, पैसा मिळतो. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात ही मी भीती पाहिली होती. आणि माझ्या डोळ्यांनी फक्त त्यांना सांगितलं होतं की असं काही होणार नाही कारण माझं पहिलं प्रेम हे नृत्य आहे. तर मी नमिताला पण असाच आशीर्वाद देते. मी खरं आशीर्वाद देण्याच्या योग्य नाही आहे, तिच्यापेक्षा खूप मोठी वगैरे आहे, मार्गदर्शन करायच्या योग्य आहे असं म्हणत नाही. पण मी तिला एवढं सांगेन की तुझं हे डेडिकेशन जे आज दिसलं ते अरंगेत्रम पुरतंच न ठेवता पुढे कायमचं चालू ठेव आयुष्यभर. तुला त्याचा कुठल्या ना कुठल्या ह्याच्यासाठी नक्की उपयोग होईल. धन्यवाद. धन्यवाद शर्वरी. यानंतर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्रीपाद भंडारे आपल्यासमोर काही शब्द व्यक्त करू इच्छितात. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित
सर्व मान्यवर, तसे प्रत्येकांची नावं मला काही इतके लक्षात नाही आणि जास्त मी परिचित नाही, तरी पण आज या ठिकाणी नालंदा भरतनाट्यम नृत्यनिकेतन या संस्थेने मला इथे बोलवलं. काही दिवसापूर्वी बाळासाहेब खोलम यांचा पत्रव्यवहार थोडासा माझ्याशी झाला होता की आपण स्वतः आमच्या या संस्थेला भेट द्यावी आणि आमच्या संस्थेचं कार्य पाहावं. परंतु व्यस्त कार्यक्रमामुळं प्रत्येक वेळेस या योग आला नाही. आज अनायासे काल वाशीला थोडासा ऑफिस कामासाठी मी आलो असतो, म्हणून त्यांना मी फोन केला की मी 14 तारखेला इथे आहे आणि तुमचं निमंत्रण आहे, तर मी कार्यक्रमासाठी अवश्य येईन. या ठिकाणी आलो आणि या संस्थेचं कार्य अगदी जवळून पाहिलं. विशेषतः श्री आणि सौ खोलम यांनी ज्या धडपडीनं, ज्या तळमळीनं ही संस्था नावरूपाला आणली, खरोखर मी सर्वप्रथम या उभयतांचं मनःपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी कुमारी नमितानं अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपली संगीत साधना केलेली आहे आणि उत्कृष्टतेनं या ठिकाणी आपली कला सादर केली आहे. तिच्या भावी उज्ज्वल आयुष्यासाठी, भविष्यासाठी मी मनापासून परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की तिला यापुढेही चांगलं भवितव्य घडू दे आणि तिचं नाव, तिच्या गुरूचं नाव, आईवडिलांचं नाव सर्व भारतवर्षामध्ये अजरामर करो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द सुटतो. धन्यवाद. अनवधानाने एका व्यक्तीचा सत्कार करायचा राहून गेलेला आहे. खरं तर आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचं सगळी सूत्र किंवा एकंदरीत जो प्लॅन चॉकआउट केला होता ते आमचे श्री बाळासाहेब खोल्लम सर. नमिता आता त्यांचा सत्कार करेल. नंतर आहे ना प्रमाणपत्र आणि नंतर मग दळवी सरांना बोलायला सांगायचं. आज नमिताने आपल्यासमोर अतिशय सुंदर असा नृत्याविष्कार, भावाविष्कार सादर केलेले आहेत. गुरु के शोभना यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांची शिष्या पूर्णपणे तयार झालेली आहे हे आपण सर्वांनीच पाहिलं आहे. आज नालंदा नृत्य निकेतनचे विश्वस्त आणि सल्लागार श्री दळवी साहेब आता नमिताला प्रमाणपत्र देतील. मगाशी म्हटल्याप्रमाणे अरंगेत्रम म्हणजे पहिला रंगमंचीय आविष्कार आज नमितानं खऱ्या अर्थानं या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आहे. यानंतर मी मान्यवर श्री दळवी साहेब यांना 4 शब्द बोलण्याची विनंती करते. डॉक्टर श्री दळवी. त्याच्या आईला बोलायचं नंतर मग आईला भाषणाचं शेवट आधी नमिताच्या आई वडिलांचा सत्कार आम्ही दोघे. श्री शैलेश डहाके आणि सौभाग्यवती आशा डहाके यांच्या सुपुत्रीनं आज आपल्यासमोर खरोखरच एक उत्तम असा आविष्कार सादर केलेला आहे.
त्याबद्दल नालंदा भरतनाट्यम नृत्य निकेतनतर्फे या दोघांचे आईवडिलांचं कौतुक आणि सत्कार करण्यात येईल. आजच्या या सोहळ्याच्या वेळेला नमिताच्या आईला आपलं काही मनोगत व्यक्त करण्याची इच्छा आहे. सौ आशा डहाके.